विलीनीकरणाची चर्चा करण्याआधी अजित पवारांनी एनडीएची परवानगी घेतलेली होती। सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती। एनडीएच्या परवानगीनंतरच विलीनीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली होती। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता, सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे। दादांसोबत एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलेलं होतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा। जयंत पाटलांकडे विलीनीकरणाबाबत जवळपास 30 बैठका झाल्या। दोन कुटुंब एकत्र येत असतील तर त्यांना एकत्र येऊ द्यावं। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया। विलीनीकरणासंदर्भात रोहित पवारांकडे कोणतेही पुरावे नाहीत। रोहित पवारांनी केलेली विधानं चुकीची। रोहित पवारांच्या प्रश्नावरती रुपाली चाकणकरांचं उत्तर। विमान अपघातासंदर्भात आज पुन्हा रोहित पवारांची पत्रकार परिषद। आज सकाळी 10:30 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद। विमानातील ब्लॅक बॉक्स सोबतच सर्व विषयांवरती सविस्तर बोलणार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्री केंद्रीय गृह विभागाला पाठपुरावा करणार। मुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार। अजितदारांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार, सुनील तटकरेंची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी फक्त सीबीआय चौकशी चालणार नाही तर रोहित पवारांनी केलेल्या मागणीप्रमाणे विदेशी एजन्सीजकडून देखील चौकशी व्हावी। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची मागणी, सरकारनं सीबीआय पलीकडे देखील जाऊन तपास करावा। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। व्हीएसआर कंपनीच्या कारभाराची चौकशी होणार। व्हीएसआर कंपनीच्या मालकाची आणि संचालकांची चौकशी व्हावी। मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राष्ट्रवादीची मागणी, सूत्रांची माहिती।